वेलकम टू माय चॅनल वुमन इन वंडरलँड. सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बनवत आहे मिंट लेमन सरबत म्हणजेच पुदिना लिंबू सरबत. उन्हाळ्यामध्ये हे सरबत पिलेलं अतिशय थंडगार आणि शरीराला जी उष्णता असते ती थोडीशी कमी होण्याचं काम करतं. तर इथे मी छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी साखर टाकते आहे आणि ही छान अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. याचं कारण असं की आपण साखर जर पाण्यात विरघळतो तर त्याला फार वेळ लागतो. तर त्यासाठी मी काय करणार आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आधी. तर अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये साखर अशी बारीक दळून घेतलेली आहे. तर ही फास्ट प्रोसेस होते, तर असं तुम्ही पण करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू. तर जे नवीन नवशिक्या ज्या मुली असतात त्यांना लिंबू कसा कापायचा हे नाही कळत, तर त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते कसं करायचं. आधी लिंबू थोडासा प्रेस करायचा आणि तो जो आहे लिंबू तो आडवा धरायचा, उभा कधीच कापायचा नाही. तर मी तुम्हाला दाखवते लिंबू कसा कापायचा. ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी आहे हे. तर असा मधोमध असा छान कापून घ्यायचा आणि आपण प्रेस का केला, कारण की तो छान असा मऊ होतो आणि लिंबू पिळायला आपल्याला सोपं जातं. तर अशा प्रकारे मी हा लिंबू कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी इथे घेते आपला महत्त्वाचा घटक म्हणजे पुदिना. तर ही फ्रेश पुदिना आहे. पुदिन्याची पानं आपण इथे घेणार आहे. तर पुदिना पण कसा निवडायचा तो दाखवते. वरची जी पानं आहे ती काढून घ्यायची आणि वरचा जो देठ आहे त्याला असं पकडायचं आणि उलट्या साईडने आपण हे पानं असे काढून घेणार आहे, म्हणजे पटकन पुदिन्याची पानं निघून येतात. एकदम सोपी प्रोसेस आहे. ज्यांना हे जमत नाही ते एकदम सोप्या पद्धतीने करू शकता. तर अशा प्रकारे मी इथे पुदिना आता निवडून घेते. तर छोटी वाटी जी आहे ते तुम्ही 1 वाटी घेऊ शकता. इथे मी मोठ्या वाटीमध्ये अर्धी वाटी घेतलेली आहे. तर तुम्हाला लिंबू कसा कापायचा आणि पुदिना कसा निवडायचा हे दाखवलं. त्याच्यानंतर मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये जे आईस क्यूब आहे म्हणजे बर्फाचे तुकडे घेतलेत. इथे बर्फ फक्त आपल्याला क्रश करण्यासाठी घ्यायचा आहे. माझ्याकडे इथे छोटे आईस क्यूब होते म्हणून मी थोडे जास्त घेतले. त्याच्यानंतर जो आपण पुदिना घेतला होता तो टाकायचा आहे. त्याची पानं जी आहेत ती मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. त्याच्यानंतर मी इथे 2 लिंबू टाकणार आहे. लिंबूमुळे छान अशी चव येते आणि पुदिना असल्यामुळे शरीराला थंडावा भेटतो आणि उन्हाळ्यामध्ये असे थंडगार सरबत प्यायलाच पाहिजे. आता तुम्ही म्हणाल मी इथे साखर वापरली. तुम्ही साखरेच्या ऐवजी मध वापरू शकता किंवा गूळ वापरू शकता, पण मी इथे साखर वापरली आहे. आता इथे छान असं लिंबू याच्यामध्ये मी पिळून घेते आहे. उन्हाळा आला की आपण शक्यतो चहा कमी करतो आणि जेवढे काही सरबतचे प्रकार असतील ते वेगवेगळे रोज आपण ट्राय करत असतो. तर हे जे आहे हे सर्वात थंडगार असं शरीराला जे आहे उष्णतेपासून दूर ठेवतं. तर त्यासाठी ते पुदिन्याचा मी वापर केलेला आहे. तर आता हे सगळं मी मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेते. तर हे अशा प्रकारे मी हे बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्येच तुम्हाला जर आवडत असेल कोथिंबीर तर थोडीशी कोथिंबीर तुम्ही दळून टाकू शकता, पण जो आपल्याला पुदिन्याचा फ्लेवर आहे तोच पाहिजे म्हणून मी कोथिंबीर टाकलेली नाही आहे. त्याच्यानंतर आपल्याला ज्याच्यामध्ये सरबत बनवायचं आहे तो ग्लास घ्यायचा आणि त्याच्यानंतर एक चाळणी घ्यायची आहे किंवा तुम्ही गाळणी म्हणत असाल गाळणी घ्यायची आणि जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दळलं होतं ते याच्यामध्ये असं गाळून घ्यायचं आहे. आता हे एकदम साधं सिंपल सरबत आहे. तर बरेच जण ज्यूस पण घेतात, पण ज्यूसमध्ये फ्रूटचे फ्लेवर्स असतात. तर आपण इथे पुदिन्याचा वापर करतोय म्हणून हे पुदिन्याचं सरबत आहे. लिंबू पाणी तर तुम्ही पिलेलंच आहे, पण कधीतरी पुदिन्याचं सरबत ट्राय करा, खूप छान लागतं. आणि घरगुती आपण पुदिना लावलेला असतो तोही आपण यूज करू शकतो. तर अशा प्रकारे मी इथे गाळून घेतलेले आहे आणि हे जे आहे तुम्ही 3 ते 4 टेबलस्पून घेऊ शकता. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये जे आहे मी आईस क्यूब टाकते आहे. हे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती बर्फ आवडतो त्यानुसार तुम्ही इथे घेऊ शकता. त्याच्यानंतर मी इथे टाकलेलं आहे काळं मीठ. त्याच्यानंतर 1 चम्मच साखर आणि त्याच्यानंतर जे आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे. तर कलर पण बघा तुम्ही किती छान दिसतोय आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण साखर दळून घेतली होती त्याच्यामुळे साखर पण पटकन विरघळून जाते त्याच्यामध्ये. तर हे जे आहे आपलं पुदिन्याचं सरबत रेडी आहे. तर अशा प्रकारे आपलं हे पुदिन्याचं सरबत रेडी झालेलं आहे आणि इथे डेकोरेशनसाठी मी एक लिंबूची स्लाईस लावलेली आहे आणि वरून पुदिन्याची 1-2 पानं टाकलेली आहेत. तर ही होती आजची उन्हाळा स्पेशल पुदिना लिंबू सरबत. ही रेसिपी कशी वाटली तर मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, छानशी कमेंट करा. चॅनलसाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.